स्विमिंग करायला जाम म्हणजे जाम मजा येते आहे. आणि आमचा स्विमर बघा इकडे खास आणलेला आहे मुंबईमधून. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकणका बंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आणि आज आता आमचा अचानक भयानक प्लॅन झालेला आहे, तो म्हणजे आमच्या गावातील धरणावर आम्ही पोहायला जाणार आहेत. तर मी आहे, सिद्धेश आहे आणि आप्पा आहे. अजून बघूया कोण कोण येतात ते. पाऊस पण थांबला आहे थोडाफार, म्हणजे काय जास्त पाऊस लागत नाही. आता आम्ही थोड्या वेळामध्ये निघतो आहे. आता थोडा काम आहे, ते काम करून निघू. तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता इकडे पाऊस पण असा काय एकदम भरला आहे नाही. थोड्या वेळामध्ये निघूया आता. मग चला, थोडा पंपाचं पाणी सोडायचं आहे, ते पाणी सोडूया आणि मग जाऊया पोहायला. तुम्हाला आमच्या गावातील धरण दाखवतो मी. बघूया, सगळं सामान आणूया आधी. हा इकडे बघू शकता, इकडे पाण्याचा काम चालू आहे आमचा. पाणी आम्हाला खालच्या शेतामध्ये घेऊन जायचं आहे. हा बघा इकडे पाट आहे. हा म्हणते तेवढाच पाणी येणार आता. त्या साईडून त्या शेतामध्ये पाणी घेऊन जायचं आपल्यास. चला, तर तिकडे बघू शकता त्या साईडला सर्व माणसं आलेले आहेत मुंबईवरून. ते गावी चालले आहेत. आणि आमचा आता अचानक भयानक प्लॅन झालेला आहे, तो म्हणजे आमच्या गावातील धबधब्यावर आम्ही पोहायला चाललो आहे. आणि फंटर कंपनी बघा इकडे. हा सिद्धेश आहे आणि हा आपला आदी. ते बघितलं अवश्य आपल्या ब्लॉगमध्ये. अजून एक जण येत आहे, मेन माणूस आहे मासेमारीचा. तो आता येईल. आमच्या ही वरची वाट आहे, इकडून येईल. आम्ही त्याचाच वेटिंग करतो आहे. आणि थोड्या वेळामध्ये आम्ही निघू आता इकडून. पाऊस पण नाही आहे, त्यामुळे पोहायला जाम धमाल येणार आहे. हे बघा, ही माणसं पण थांबलेत सर्व मुंबईला जायसाठी. ही गाडी खाली गेल्या इकडे. थोड्या वेळामध्ये गाडी येईल. चला तर मग आता भेटूया आपण डायरेक्ट धरणावर. शेवटा आमचा भेटका सडा आहे. हा पुढे जातो रोड सापोई तळे. आणि आता आपल्याला वळायचं आहे डाव्या साईडला. या साईडला भडे, ग्रामपंचायत भडे. या साईडला आपला धरण आहे, तिकडे जायचं आहे. आला काय रे? या फंटर कंपनीत पाठी. पाऊस पण भरलेला आहे. रेवंचर रोड आहे एकदम. पाऊस पण भरलेला आहे बघा इकडं. एकदम निसर्गामधला रोड आहे. आणि इकडे सड्यावरचे पहिला पाऊस पडतो तेव्हा पण इकडे कुर्ल्या जाम असतात. हा मेन रोड आहे. ह्याच रोडला कुर्ल्या बाहेर पडतात इकडं. रोवणा पण इकडे दिसतील आपल्याला. रोवणा बिवणा भेटतात का बघूया. आणि नाल्यामध्ये कुर्ल्या बिर्ल्या उड्या भेटतात इकडे. पण आम्ही काल कुर्ल्याच गेलो होतो. हा रोड बघा इकडे शॉर्टकट रोड आहे भड्याचा. एकदम जंगलमधून आहे. आणि या साईडलाच पहिल्या पावसाच्या कुर्ल्या वगैरे आपल्याला भेटतात. पाऊस जबरदस्त भरलेला आहे. नाही पण येणार नाही मला वाटतं आहे, कारण सध्या पाऊस पडतो 5 मिनटं. त्यामुळे काय घाबरण्याची नाही. पाऊस भूल देतो पाऊस. तिकडे कुर्ल्या पकडलंच की नाही रे? इकडे ह्या साईडीच. इकडे पुढं भेटलं ना. तर आता आम्ही पोचलेलो आमच्या लोकेशनवर. आमचा भड्यातला एक धबधबा इकडे, त्याच्यावरती जायचं आहे आपल्याला. आता बघूया कसा पाणी वगैरे आहे तिकडे. आणि इकडे फंटर कंपनी बघा. पाऊस पण जाम भरलेला आहे, पण पाऊस काय पडत नाही इकडे. कमी प्रमाणात पाऊस आहे. बघा आता इकडून तिकडे बाईक लावले आहेत आणि आता जायचं आहे खाली. ह्या साईडला एक पर्या आहे, त्या पर्यामध्ये धरण बांधलेलं आहे. त्या धरणावर आपल्याला पोहायचं आहे. चला आता जाऊयात आपण धरणामध्ये. तुम्हाला दाखवतो आमच्या गावातला कसा धरण आहे. चला आता आपण आलो आहे जवळपास पर्याच्या. आवाज पण येतो पाण्याचा आपल्याला इकडे. आणि आपल्याला फुलं दिसले तिकडे पिवली. कुठची रे? चापाची फुलं दिसले, चांगले आहेत एकदम. आणि आपली सगळी मंडळी एक्सायटेड आहेत पोहायसाठी. आवाज येतोय आपल्या धबधब्याचा. पाणी मस्त आहे बघा, इकडूनच दिसतं आपल्याला. पाणी चांगलं आहे. सगळी मंडळी एक्सायटेड आहे आपली.
हा बघा धरणाच्या खालची बाजू आहे इकडे आणि इकडे मासे आहेत आणि इकडे मळू मासे आपल्याला दिसले आहेत थोडे. इकडे आमचा प्लॅन बनतोय संध्याकाळी यायचा. बघू आता. आणि इकडे बघू शकता नजारा विस्मरणीय नजारा आहे धरणाचा. हे कुर्ल्या शोधू नका इकडे तुम्ही. कुर्ल्या शोधायचं नाही आहे. आणि आम्ही जस्ट पोचलेलो आहे इकडे धरणामध्ये आणि तुम्हाला दाखवतो नजारा बघा. पाऊस पण पडत नाही तरी आमच्या धरणाला एकदम पाणी आहे. आंघोळ करणार काय मौसम फुल आणि जाम एन्जॉय होणार आहे आता आंघोळी करायसाठी. सगळे रेडी आहेत आंघोळी करायसाठी आता. आणि हे बघा अबा इथे खाली पण आहे पोहायसाठी आणि वरती पण आहे. आणि तुम्हाला दाखवतो वरती जाऊन आता कसं पाणी आहे. सूर मारो जबरदस्त पाणी आहे इकडं. सुरमार सुरमार सुरमार. ह्याच्यात पण जाय. तर इकडे बघू शकता आमचा धरण धबधबा का इकडे मस्तपैकी. आणि इकडे स्विमिंग करायला जाम म्हणजे जाम मजा येते आहे. आणि आमचा स्विमर बघा इकडे खास आणलेला आहे मुंबईमधून. आणि हा बघा इकडे एक जाळीतून बाहेर पडलेला आहे. हे टाक इथे उडी. हे बघ इथे इथे टाक उडी. इथे टाक इथे टाक. आणि इकडे साबण लावताय. बघ हा बघ स्विमर स्विमर. आणि आमचा आता फोन झालेला आहे इकडे धरणावरनं बघू शकता. मंडळी सर्व गेलेलं आहे इकडून आमची. जाम धमाल आलेलं आहे पोहायला. आणि ह्या एका खालचा एक डबका आहे खाली. इकडे जरा मलू मासे आणि कुर्ल्या दिसल्या आहेत एका बंटरला आमच्या. ते पण जरा चेक करून जाऊया आपण. इकडं बघा इकडं हा बघा ह्या एक डबक्यात मग अशी मलू मासे दिसले आहेत. जरा संध्याकाळी कांडाला घेऊन यायचा प्लॅन आहे आमचा. इकडं बघा मुली तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला मासे खूप आहेत खेकडे वगैरे. हा बघा धरण इकडे आहे. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये लोकेशन देईन. एन्जॉय करू शकता तुम्ही कोकणाचा इकडे. हो का खाली पण धरण चांगलं आहे पण जरा खोल आहे पाणी. त्या साईडला जाऊ शकता इकडे. इकडे गेलो खाली हा. आणि जाम धमाल आलेला आहे पोवायला एकदम. पाऊस पण काय नव्हता एवढा त्यामुळे पण मजा आलेली आहे पोवायसाठी. यावर्षी पहिल्यांदाच आम्ही आलेलो ह्या कोंडीमध्ये पोवायला. तसं म्हटलं तर दरवर्षी आम्ही येतो इकडे. जाम धमाल असते पोवायला. आणि बघा हा गेट दिसतो इकडे. ह्या साईडला आम्ही पहिल्या पावसाच्या कुर्ल्या पकडल्या आहेत. जाम कुर्ल्या आहेत. ही फुलं बघा इकडे. एक फुल काढूया आपण यातलं. चाफ्याची फुलं आहेत. मस्त फुलं आहेत एकदम. ही सड्यावरती लावली आहेत बागेमध्ये आहेत. चला आणि तुम्हाला नेचर दाखवतो इकडे. आणि तुम्हाला एक 2 टाकी आहेत कुर्ल्याची. ती पण जरा बघून जायची आहेत. म्हणजे कसं आता सर्व खेकडे आहेत ते वरती येतात. बऱ्याच खेकडे सगळे इकडे वरती येतात. ते बघूया जरा पण ते जाम धमाल आलं आहे. कमीत कमी 1 तास ठेवलेला आम्ही. फिरवून टाकलेला पुरा. तर तुम्हाला पण असा एन्जॉय करायचं असेल तर कोकणात यायला लागतं असं मध्ये मध्ये. 2 जाली पण आहेत आमच्या बघतले आहेत. 2 म्हणजे ह्याच्या रोवणाच्या आहेत. रोवणी जाली आता बघूया. मोड परवा आलेले आहेत. जर कुणी लंपास केला असेल तर भेटणार नाही. बघूया 2 गाडी. हां रोवणा खूप असतात पण लंपास होतात. त्या करू शकत नाही का त्याला आपण. 2 जाली चेक करूया जाताना.
तिथं म्हणजे हुकमी रोवणं भेटतात 2 जागे आहेत. तुम्हाला ते लोकेशन मी सांगणार नाही तुम्हाला अजिबात. बघा ह्या दोघांना खूप माझ्या लोकेशन इकडची, पण 2 जालीचे लोकेशन तुम्हाला नाही सांगणार आम्ही. व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. ते कसं सिक्रेट गोष्ट आहे, सिक्रेट झाले. तुम्हाला आम्ही रोवणं दाखवू तुम्हाला दाखवू कशी असत ती, पण लोकेशन नाही. तिकडे भरपूर आमचे लंपास करणारे लोक आहेत, त्यामुळे नाही. चला तर आपण आता मार्गस्थ होऊया आपल्या बेनी बुद्रुक गावच्या इकडून. ह्या साईडला समोर म्हणजे हा भडा गाव आहे. बेनी बुद्रुकमध्ये आपल्याला जायचं आहे. हा बघा ह्या साईडला रोड आहे, तो भडा मार्ग आहे, पण रोड खूप ॲडव्हेंचर रोड आहे आणि हा बायकर इकडे फेमस आहे बेनी गावामध्ये. चला तर आता निघूया आपण बेनी बुद्रुकच्या रस्त्याने. याने पण खूप एन्जॉय केला आहे, पण कसा कमरेवर पाण्यामध्ये. हो नाही आहे का इथे पाणी नाही आहे का बस. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो इथे बेनी फाट्यावरती आहे. तुम्हाला दाखवतो आमचा बेनी फाटा. तर बघू शकता इकडे या साईडला जाणारा रोड आहे तो सापूचे तळे आणि हा आपला बेनी फाट्याचा स्टॉप आहे. इकडे जातो तो हरचा आणि या साईडला आमचा बेनी बुद्रुक. तर आम्ही इथेच थांबलो आहे आणि हा इथे जिओचा टॉवर आहे आमचा आणि सर्व पब्लिक थांबले आहे. ते आता इंटरनेट म्हणजे कसं एकदम हाय स्पीड इंटरनेट इकडे आहे, त्यामुळे सर्व पब्लिक थांबलेलं आहे इंटरनेटसाठी. सर्व बाईक वगैरे लावून ठेवलं आम्ही इकडे. हे बघू शकता इकडे बोर्ड गोरवाडी सदरवाडी बेनी बुद्रुक. या साईडला हरचे आणि मोसम फुल हार्ड झालेला आहे फिरण्यासारखा. बघू शकता इकडे जिओचा टॉवर आहे आणि त्या साईडला BSNL, त्यामुळे ते नेटवर्क पण एकदम हार्ड असतं. म्हणजे काय डाउनलोडिंगला करायचं असेल तर सर्व करू शकतो डाउनलोडिंग. सर्व प्रोसेस चालू आहे यांची इकडे आणि इकडे शेड आहे. आणि आता निघूयात आपण पावसाळ्याच्या अगोदर घरी. चला तर मग. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये कोकणातील. आणि आपल्या कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय. आणि मोसम बघा इकडे जाम भारी झालेला आहे. सर्वांनी एन्जॉय करा मोसमचा.